हार्दिक असे आभार मानतो। आणि असा सोहळा संपन्न होण्यामागे की आम्ही जे आम्हाला सर्वांना आपण सन्मान करून पुरस्कार दिलाय, खरं तर कुठलाही सन्मान हा प्रेरणादायी आनंददायी असतो, परंतु हा सन्मान त्याचबरोबर जबाबदारीचा पण असतो की आपल्याला आता सन्मान मिळालाय, आपण आतापर्यंत जे काम केलंय सर त्याच्या पुढे आणखीन चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी हा पुरस्कार दिलेला आहे। तेव्हा आम्ही कुणी या पुरस्काराने हुरळून जाणार नाही आणि आणखीन चांगलं काम कसं करू असंच आम्ही बघू। खरं तर वकील म्हणून बोलताना एक गंमत म्हणून सांगतो, आम्ही साहेबांकडे तोंड करून माग लोक असतात त्यामुळे काय वाटत नाही। आज समोर एवढी लोक आहेत, खरंच थोडी भीती वाटत होती, परंतु त्याच स्वामींनी असं केलं, भिवू नकोस मी पाठीशी आहे, आणि समोर वाक्य वाचलं तू निश्चिंत राहा स्वामी आहे, त्यामुळे बोलण्याचं धाडस केलेलं आहे। तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि धन्यवाद। रामभाऊ सिद्धनाथ साहेब, अमोलप्पा काळे, माजी नगराध्यक्ष आमच्या भगिनी अपेक्षाताई काळे यांचं स्वागत करतो। माननीय दौंड त्यानंतर जनसेवक आमचे मित्र सन्मान्य रुपेश पांडे साहेब। सर्वांना स्वामी ओम। सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या सर्व स्वामी भक्तांना मी माझ्या बंड परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। खरं तर आज जो मान सन्मान आज या स्वामी समर्थ संस्थेच्या वतीनं तुम्हा सर्वांच्या उपस्थित आम्हाला या ठिकाणी मिळतोय, खरंच या संस्थेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। तर आमच्यासारखे मंडळी सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात, त्याची दखल निश्चितप्रमाणे ही संस्था घेत असते। खऱ्या अर्थानं वेळोवेळी आम्हाला पुरस्कार भेटत असतात आणि हे पुरस्कार नुसते आमच्या पुरते मर्यादित न राहता आम्ही याचा आनंद द्विगुणित करत असतो आणि आम्हाला निश्चितप्रमाणे प्रेरणा भेटत असते। खऱ्या अर्थानं हा पुरस्कार हा नुसता पुरस्कार नसून हा प्रसाद रूपी स्वामींनी दिलेला मला हा आशीर्वाद आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। आज या ठिकाणी मला बोलवलं, योग्य तो मान सन्मान दिला, पुरस्कार दिला। निश्चितप्रमाणे पुरस्कार येणाऱ्या काळामध्ये मी समाजाची निश्चितप्रमाणे नितांत सेवा करेल अशा ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं महाराजांचं मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, स्वामी ओम। त्यानंतर गौरवची माजी नगराध्यक्ष माननीय इंद्रजित उर्फ जंग साहेब। स्वामी ओम। आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री सद्गुरु स्वामी सेवा संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे, सर्वात प्रथम मी महाराज आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे आभाराचे मानतो। विशेष असा पुरस्कार त्यांनी आम्हा सगळ्यांना आज प्रदान केलेला आहे। विशेष म्हणजे सांगायचं महाराज, आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या आयुष्यातला हा पहिलाच हे आहे सन्मान आहे आणि निश्चितच स्वामी समर्थ महाराजांच्या साक्षीने तुम्ही आम्हाला प्रदान केला एक प्रसादच या मला आज मिळालेला आहे। निश्चितच या सन्मानाने या पुरस्काराने अधिकची जबाबदारी आमच्यावर आलेली आहे। अधिक जोमाने आम्ही समाजामध्ये काम करू, ऊर्जा देणारा हा पुरस्कार आपल्या सर्वांच्या वतीने मला प्राप्त झालेला आहे। मी हा पुरस्कार तमाम सर्व दौंडकरांना प्रदान करतो आणि थांबतो। स्वामी ओम। गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावरती दिला जाणारा श्री समर्थ स्वामी समर्थ पुरस्काराच्या निमित्तानं सर्व पुरस्कारार्थींचं आपल्या सर्वांच्या वतीनं स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट वतीनं मनपूर्वक स्वागत आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा। आपल्या सर्वांचं आभार प्रदर्शन करतील आमचे मार्गदर्शक स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचे प्रमुख सन्माननीय आदरणीय बाळासाहेब काका साळुंखे यांना विनंती आपण आभार प्रदर्शन करावं। स्वामी हो, आपल्याला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा। आपण पाहताय की दरवर्षी या ठिकाणी आपण गुरुपौर्णिमेच नाही तर प्रत्येक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडत असतो। प्रगट दिन असो, पूजनतिथी असो आणि गुरुपौर्णिमा आणि पालखी, तर समर्थ या ठिकाणी बसलेले तेव्हा जे पण भाविक येतात ते समर्थच असतात। आम्हाला कोणताही कार्यक्रम करायला कोणतीही अडचण या ठिकाणी येत नाही।
आज आपण पाहिलं की या मूर्तीचं जे बसवली आपण गेल्या वर्षी त्याचाही खर्च त्याचं मंदिर सुशोभित करण्याचा आणि त्याच्यानंतर साईडची जी जागा आहे आपली तेही आपण खरेदी करून घेतलेली आहे. आता त्याचाही बांधकामाचा आपण शुभारंभ करणारच आहे आणि भूमिपूजन पण आपण पुण्यतिथीच्या वेळेस केलेलं आहे महाराजांकडून. तर ह्या दौंड पंचक्रोशीतले प्रत्येक स्वामी भक्त या ठिकाणी निस्वार्थीपणाने मदत करतात. 3-3, 4-4 कार्यक्रम आमच्याकडे होतात, पण आम्ही कुठेही पावती पुस्तक घेऊन फिरत नाही. जाग्यावर तो इच्छेने भरभरून असं मदत करतात आणि तुमच्या मदतीमुळे आज या ठिकाणी आपण पाहतो की चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केले जातात, सप्ताह केला जातो, हलकी नेली जाते, गुरुपौर्णिमेचा हे आपला संसार सांभाळून दुसऱ्याच्या कामाला उपयोगी पडतात, दुसऱ्यासाठी झटतात. काहीतरी आपण देणं लागतोय जगाचं, ह्या दृष्टीने काम करतात. अशा लोकांचा आपण या ठिकाणी सत्कार पण करतो. त्याच्या आधी आपण 10वी-12वीच्या मुलांचाही करत होतो. त्याच्या आधी आपण राखी पौर्णिमा पण जे अनाथ विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा आपण इथे बोलून त्यांना राखी बांधतो. जे विद्यार्थी तिथून बोलवतो त्यांना कुठे बांधत नाही, परंतु आपण इथले लहान लहान मुली बनवून तोही कार्यक्रम आपण इथं करतो. तर हे तुमचं सहकार्य सदैव आमच्या पाठीशी राहा अशी एक मी स्वामींची प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आपल्या वेळात वेळ काढून हे मंडळीचे प्रमुख मंडळी आहेत ते या ठिकाणी उपस्थित होऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो. आणि सर्वांनी न गडबड करता महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. कुठेही गडबड करू नका. प्रसाद भरपूर आहे. प्रसाद पावसामुळं आपण झटपट उरकून घेऊ आणि जर खाली बसायला जागा मिळाली खाली बसा, वर बसायला मिळाली तर वरती बसून घ्या. दोन्ही ठिकाणी प्रसादाची सोय केली जाईल. फक्त गडबड करू नका. प्रसाद घेऊनच जावा सर्वांनी. स्वामी हो. मान्यवरांना विनंती करण्यात येत आहे यापुढील जे काय